ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे मी करू शकतो, आपल्यात हिंमत आहे, आपण करणार आहे, हे गोष्ट आहे. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मीच करणार आणि आपल्याच्यानं सगळं माहिती आहे आपल्याला, हे नाही. कॉन्फिडन्सनी चालायचं म्हणजे कसं आहे, दररोज म्हणजे आपण 3 सेट मारत राहतो आपले कंटिन्यूचे, तर ते 3 सेट नाही आहे, त्यातले एक नाही तर 2च सेट मारणार आहे आपण. नका घेऊ, कारण की होईन का नाही होईन आपलं ते एक आहे. आपलं काम फक्त करायचं असतं, द्यायचं नाही द्यायचं ते वरच्याच हातात आहे. पण एवढं आपण इमानदारीने 100% मेहनत करायचं काम आहे आपलं. नाही तर काय, थोडा आजकालचे यंग जनरेशन त्या पेशन्स नाही, थोडं झालं मी यूट्यूब चॅनल गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 292 दिवस आहे. तर चला आज पण आपण ग्राउंडवर निघलो. आज स्पेशल काय माहिती आहे का, आज आहे दिवाळी. दिवाळी असू काय असू, सण असू, आपला वर्कआउट म्हणजे रुटीन. ग्राउंडवर जायचा हा नवीन रस्ता चालू झाला, तिकडून बंद आहे, इथून जाणं लागेल शॉर्टकट. तर चला शॉर्टकट तयार झालं इथून. आणि तिथे मला झालं मेन गेट लावूनच ठेवणार आहे ते. बरं ते क्रिकेट ग्राउंड आणि चालू झालं ना, मग येऊन देते का नाही काय माहीत. येऊन देईन तसं काय प्रॉब्लेम नाही, कारण बोलतच नाही आपल्याला. चला आतमध्ये मारली एंट्री. आज बघा दिवाळीचं कोणीच नाही आलं. हेच मेन कन्सिस्टन्सी तीच असते मेन गोष्ट. आपला काम रुटीन करो, दिवाळी असू, सण असू, काही असू, पाऊस असू, ऊन असू, आपलं रुटीन म्हणजे रुटीन. मेन गोष्ट ती असती. आपण म्हणतो ना एक दिवसानी काय होतं, तर एक दिवसानी आत्ता काय नाही वाटणार तुम्हाला, पण एक दिवस तोच पुढच्या 2 महिन्यात परत म्हणतो त्या दिवशी काय नव्हतं झालं, आता काय होणार आहे, परत एक सुट्टी पडती, परत म्हणते त्या दिवशी काय नाही झालं, या दिवस काय झालं, त्या दिवशी सुट्टी पडती. असं करता करता वर्षातून 7-8-10 सुट्ट्या पडत राहत्या. एक दिवसाने काय होतं, एक दिवसांचा परफॉर्मन्स खराब होऊन जातो. त्याच्यामुळं एकसुद्धा दिवस सुट्टी नसते, मेन गोष्ट ती आहे. तर चला कालचा उशीरच आहे, मग याचा अर्थ कोणी आला नाही, कोणा इकडं येत नाही. आता गेट लावल्यापासून आता कोणी येत नाही. आता पहिले कोण ना कोणी येत होतं, आता गेट लावल्यापासून कोणीच येत नाही. पण त्याचा एक फायदा झाला आपल्याला, कारण की पहिले आपण वर्कआउट करताना कोणी पण वॉकिंगला येत होतं, कोणी येतं जातं व्हिडिओमध्ये येत होतं. आता एवढं आहे कोणी येत नाही सहसा. आता पण एक गोष्ट लक्षात आली, आपल्या इतके दिवस करून इमानदारीनं आपलं काम करत राहा. रिझल्ट भेटू न भेटू, पण एवढं आहे, रिझल्ट मोठं काहीतरी करायचं असलं तर रिझल्ट भेटतो, पण रिझल्ट हळूहळू भेटतो रिझल्ट. कारण की आता आपला 290वा दिवस आहे. कन्सिस्टन्सी व्हिडिओ आपले, कंटिन्यू वर्कआउट आहे, कंटिन्यू डिसिप्लिन आहे. तर आता एवढं करता करता आपलं आत्ताशी 292 हे झाले, आणि आपले फक्त 202 सबस्क्रायबर आपले किती झाले, 209. तर विचार करा बघा कसं आहे. पहिले ते रूल तुम्हाला पहिले सांगितला होता मी, 80-20चा रूल. ते मेन गोष्ट आहे. कसं आहे, स्टार्टिंगला 80% मेहनत असती, 20% रिझल्ट दिसतो. आणि नंतर जसं जसं टाईम चालला तसं 20% मेहनत राहते ना, 80% रिझल्ट दिसतो. असा उलटा खेळ होतो नंतर. त्याच्यामुळं मेहनत करत राहा स्वतःवर. हे नका, हे डाऊट नका घेऊ, कारण की होईन का नाही होईन आपलं ते एक आहे. आपलं काम फक्त करायचं असतं, द्यायचं नाही द्यायचं ते वरच्याच हातात आहे. पण एवढं आपण इमानदारीने 100% मेहनत करायचं काम आहे आपलं. नाही तर काय, थोडा आजकालचे यंग जनरेशन त्या पेशन्स नाही. थोडं झालं मी यूट्यूब चॅनल चालू करीन. आता एक कंपनीचा साहेब होता आमचा, त्यांनी पण चालू केलं, तर बेस्ट व्ह्यू मस्त येऊ लागले. 2 महिने गेले, 2 महिन्यातच त्याला लगे 50,000 40,000 सबस्क्रायबर लागते. प्रत्येक व्हिडिओला 1-1 लाख व्ह्यू लागते. नाही आली नव्हते येत, सोडून दिलं लगेच. ते मेन गोष्ट आहे का, टॅलेंटवाले लई जण बसलेले लोक. आता आपण हे वर्कआउट करतो, आपल्यापेक्षा टॅलेंट लई जणाकडे, पण डेअरिंग नसती ना, कन्सिस्टन्सी डेअरिंग नसती. ही मेन गोष्ट असते. कोण टिकून करता येत नाही, ही मेन गोष्ट असते. कारण की ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं, कन्सिस्टन्सी आणि डेअरिंग. तर चला आजचा वर्कआउट चालू करू आपण.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता तर एक मेन गोष्ट आहे, कॉन्फिडन्स पाहिजेत आपला आतमध्ये, सेल्फ कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे मी करू शकतो, आपल्यात हिंमत आहे, आपण करणार आहे, हे गोष्ट आहे. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मीच करणार आणि आपल्याच्यानं सगळं माहिती आहे आपल्याला, हे नाही. कॉन्फिडन्सनी चालायचं म्हणजे कसं आहे, दररोज ह्याच्यात नाही मी चवडं होऊन चालायचं असं नाही, की दररोज काही ना काही एक स्टेप शिकत जायचं, काही ना काही एक डेली. कारण की जो माणूस डेली काही ना काही एक स्टेप तरी शिकत राहतो, काही ना काही नवीन, तोच माणूस पुढे जातो. ज्या माणसाने म्हणलं तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मला सगळं येतं, मी 4 वर्षापासून करू राहिलो, तर जो माणूस शिकणं सोडतो तो त्याची ग्रोथच थांबते डायरेक्ट. त्याच्यामुळं काही ना काही डेली एक ना एक पॉईंट काही ना काही शिकत राहायचं, काही ना काही प्लस करत राहायचं. आज काय शिकलो, आज नवीन काय ॲड केलं आपण, नवीन काय केलं. पहिले आपण बोलता येत नव्हतं आपल्याला, माहिती आहे का, कॅमेरा चालू असला ना तर आपण दीड वर्ष लागले माईक आणून ठेवून गेलता डेअरिंग करायला. तर आता एक स्टेप करत गेलो तर एक भेटत जातं. फक्त एवढं आहे, टाईम लागतो. ती त्याचा पूर्ण खेळ हा टाईम आणि कन्सिस्टन्सीचा खेळ पूर्ण. तर ह्याच्यावर तुम्हाला सांगत होतो दरवेळेस, कन्सिस्टन्सी एकावर टिकून राहण्याची सगळ्यात मेन गोष्ट आहे. टिकून राहा, रिझल्ट हळूहळू भेटतो, पण नक्की भेटतो, एवढी फिक्स आहे. तर कारण की पहिले आपले सबस्क्रायबर नव्हते वाढत, आता प्रत्येक व्हिडिओला एक वाढू राहिले, कारण रिस्पॉन्स भेटू राहिला. आणि आपण मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओला काहीतरी वेगळं करू राहिलो. हे मेन गोष्ट असते पुढं जायची. तर चला, वॉर्मअप झाला, तर आता काय करायचं आहे, जॉगिंग करणार आहे आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तर
व जॉगिंग झाली कंप्लीट आपली. आता आपण केले 3 राऊंड मारलं इथून इथं, पण एकदम बॉडी गरम होण्यासाठी. तर चला आजचा वर्कआउट काय आहे, तर आजचा वर्कआउट आपण बघणार आहे स्पीड वर्कआउटमध्ये बघणार आहे आपण. मागं बघितलं टच करून वापस यायचं, त्याची स्टॅमिना वाढतो. पण कसं आहे दुसरा स्पीड वर्कआउट करता येतो आपल्याला, पण इथं कसं आहे ह्या सिमेंट रोडवर फटके पडते, त्याच्यामुळे आपण थोडेसे स्पीड कमी करणार आहे आणि दुसरे रेपिटेशन जास्त वाढवणार आहे. ह्याने काय होतं आपल्या अंगात स्पार्कपणा येतो, चपळपणा येतो आणि क्विक मुवमेंट घ्यायला हे होतं. जास्त करून हे कबड्डी खो खो ह्याचे यूज करते आणि आपण पण स्टॅमिनाला यूज करू शकतो 100 मीटरला, किंवा स्पार्कपणा पॉवर येते येणे. तर चला बघू आजचा वर्कआउट काय तो. तर चला बघू वर्कआउट काय. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 लोकेशन लागेल. लोकेशनमध्ये दगड ठेवणं लागेल आपल्याला. हा वर्कआउट फक्त प्लेन सर्फेसवर जमतो. तुम्हाला जागा असली ना आपल्या ती भिंतीवर एवढी भारी जागा होती ना स्लो फास्ट करायला, पण इथं नाही. आता काय करणार आहे, पण ऑप्शन नाही, कारण सांगून जमत नाही. तर आपण 4 स्पॉट ठेवले, 1 2 3 4. हे गेम कसा आहे, आपण जर स्टार्ट पॉईंटला आहे तर हे दोन निघायचं, टच करायचं, इथून वापस यायचं, पर या हाताने टच करायचं. जो पाय पुढं असला त्याच हाताने टच करायचं, नाही तर असं करशाने टाईम लागतो. टच करायचं, लगे रिटर्न फिरायचं, पण टच करायचं, वापस यायचं, परत जायचं, परत वापस यायचं. असे 4 आहे, म्हणजे 1 होते, 2 3 4 ह्याचे 3 रेपिटेशन होते आपले. 3 रेपिटेशनचा म्हणजे 3 ह्याचा 1 पार्ट होतो. तर असे आपल्याला मारायचे आहे. तर असे तुम्ही तुमच्या स्टॅमिनानुसार आणि तुमच्या ह्याच्यानुसार किती मारू शकता तुम्ही. फक्त एवढं आहे, ह्याच्या जागी जर माती असली ना आपल्याला स्पीड वाढता आली असती, इथं फक्त आपण थोडी स्पीड कमी करू, नाहीतर पायाला फटके बसते. पायाला फटके बसले टाच किंवा हिल पेन व्हायची शक्यता असतं, शिन पेन नाही तर हिल पेन. त्याच्यामुळे काय करू आपण स्पीड कमी ठेवू, पण रेपिटेशन जास्त मारू आपण. तर चला
तर हे काय आहे, स्पीड वर्कआउट आहे आपला. या वर्कआउटने काय होतं, आपला स्टॅमिना इन्क्रीज होतो. हे कसं आहे, माती केलं बरं आहे, सिमेंटवर फटके पडते. अजून आपण रेपिटेशन केले, ते 6 रेपिटेशन झाले, अजून 10-15 केले असते, पाय दुखतो. ह्याच्याऐवजी आपण दुसरा वर्कआउट करू आता. पण हा वर्कआउट आहे, हे जर माती असली ना तुम्ही स्प्रिंट मारू शकता मस्त. ह्याच्यात 2 आहे, हे बेसिक आहे. ह्याच्यात एक आहे स्लो फास्ट आहे, हे ॲडव्हान्स मधला आहे. तो म्हणजे डिस्टन्स लांब आहे, एक शॉर्ट डिस्टन्स आहे, लॉंग डिस्टन्स आहे, पण दोन्हीचा इफेक्ट सेमच आहे. तर चला, हा वर्कआउट जाय 6 सेट मारले. नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. दुसरा वर्कआउट आहे आपला. का आपण आजचा वर्कआउट स्पीडच वर्कआउट करणार होतो, पण त्याने काय रे, पायाला फटके बसू राहिले. दुसरं काही नाहीच आहे आपल्याला इथं करायला. तर आता काय करू, मिक्स वर्कआउट करू. अर्धा आता लोअर बॉडी स्पीड केला, आता अप्पर बॉडीचा थोडा वर्कआउट करू आपण. कोणता करायचा चला बघू. तर अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे आपला रेग्युलर मधला. म्हणजे आपण 3 सेट मारत राहतो आपले कंटिन्यूचे. तर ते 3 सेट नाही आहे, त्यातले 1 नाही तर 2च सेट मारणार आहे आपण. हा सेट आणि अजून एक सेट आहे, तो पाहू मारू आपण. तर चला. तर चला, आज अप्पर बॉडी झाली कंप्लीट. तर आता काय करायचं आहे, स्किपिंग मारणार आहे आता आपण. रेग्युलरचं सेट रेग्युलर वर्कआउट मारू स्किपिंगचे. कारण की या आपल्या सपाटे आणि स्किपिंग या आणि डिप्स
हे होते ना, तर हे ॲप्स हे आपले कंपल्सरीमधले वर्कआउट आहे. तर हे करणं दुसरा तर कोणताही वर्कआउट तुम्ही केला तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर या गोष्टी एक्स्ट्रा पॉवर असते ना बूस्ट, ती हे असते. तर त्याच्यामुळं आपण स्किपिंग मारतो. तर चला आणि आज तुम्हाला क्लिअर सांगतो स्किपिंग मारायची कशी नेमकी का. तर सेटमध्ये मारायची कधी पण. हां, सेटमध्ये स्किपिंग मारली तर तुम्हाला रिझल्ट करतो. कमीत कमी बिगनर असले तर 50-50चे एक सेट मारा, त्याच्यानंतर मग 100-100चे एक सेट मारा, मग 200-200 एक सेट मारा. असं करता करता स्टेप वाढवा आणि रेपिटेशन पण वाढवायचे. 50-50चे 2 सेट मारायचे, मग 50-50चे 5 सेट मारायचे. मग असं हळू करता करता 10पर्यंत गेलं, लगेच 100-100चे 10 सेट करायचे, लगेच 200-200 10 सेट करायचे. अशाने तुमचा स्टॅमिना कळतो आणि तुमचा परफॉर्मन्स पण ओके होतो. नाही तर तुम्ही किती मारू राहिले मोजत नाही, काही नाही, मग ह्यानी काहीच होणार नाही. त्याच्यामुळं मोजून मारायचे आणि कॅल्क्युलेट करून मारायचे, तरच आपला कळतो आपण रनिंग परफॉर्मन्स ओके होतो आणि स्किपिंगचा पण ओके होतो. तर चला स्किपिंग कंप्लीट झाले. आपण स्किपिंग मारले, आपण 120च्या 5 सेट मारले आपण. तर चला कमीत कमी डेली 500 तर स्किपिंग कंप्लीट पाहिजेत आपल्या. डेली 500 असल्या तर आपलं टार्गेट कंप्लीट होतं. तर पुन्हा मुंग्या ऊस ठेवा, मुंग्या आला राहू इथं सगळ्या ऊसामुळं. तर आता काय करू, स्किपिंग मारले तर आता काय करू, सपाटे लास्ट राहिलेले आपले. तर आता काय करू, आजचा वर्कआउट कंप्लीट करू सपाटे मारून, त्याच्यानंतर आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला
तर 15-15चे 4 सेट मारले आपण. आज सगळा वर्कआउट थोडा केला, म्हणजे फिक्स एक वर्कआउट नाही केला कोणता. तर चला आज थोडंसं लवकर जाणं लागेल, कारण की दिवाळी आहे. दिवाळी तुम्हाला व तुमच्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आजचा वर्कआउट लवकर एंड करू आपण. एंड म्हणजे आपला वर्कआउट कम्प्लीटच झाला. तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. पण एक लक्षात ठेवा, किती घाई असू किती काही असू, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग स्किप नाही करायची कधी. भले वर्कआउट स्किप करा तुम्ही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला चला स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. आता आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता जायची तयारी करू. आता तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय भारत, हॅपी दिवाळी.